वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र। तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व अशाच विज्ञान व गणित विषयांच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा। यू टू लर्न अबाउट लेसन नंबर 5 स्टँडर्ड 6 सबस्टन्स इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज। पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या लेसनचा आपण आज अभ्यास करणार आहोत। When you learn about that 3 states, आपल्याला पदार्थाच्या 3 अवस्था माहिती आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, ज्याला म्हणतो आपण स्थायू, द्रव आणि वायू। अँड वेन these substances are कन्वर्ट इनटू द वन स्टेट टू द अनदर स्टेट, ज्यावेळेस एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये हा पदार्थ बदलतो त्यालाच आपण चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स असं म्हणतो, त्यालाच आपण पदार्थाचं अवस्थांतर असं म्हणतो। इन प्रिव्हियस व्हिडिओ यू टू लर्न अबाउट अ बॉइलिंग पॉईंट। मागच्या आपण व्हिडिओमध्ये उत्कलनांक म्हणजे काय, म्हणजेच बर्फाचं रूपांतर जसं पाण्यात होतं आणि पाण्याचं रूपांतर जसं वाफेत होतं, मग ज्या टेम्परेचरला व्हॉट इज वॉटर कन्वर्ट इनटू द स्टीम और गॅसियस फॉर्म, ज्यावेळेस एखाद्या पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते त्यालाच आपण त्याचा बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो। आणि तो बॉइलिंग पॉईंट आहे इट इज 100 डिग्री सेल्सिअस, तो आहे 100 डिग्री म्हणजे 100 अंश सेल्सिअस आहे। आज आपल्याला पुढचा मुद्दा शिकायचा म्हणजे फ्रीजिंग पॉईंट। फ्रीजिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय, इफ यू टेकिंग द वॉटर केप इन अ फ्रीज ऑन द आईस बिकम कूलर अँड कूलर, इफ यू गोईंग दॅट फ्रीज, जर आपण फ्रीजमध्ये किंवा एखाद्या पाण्याला थंड करत ठेवलं फ्रीजरमध्ये तर त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, तर टेम्परेचर कमी कमी होतं। दॅट इज दिस टेम्परेचर फॉल्स, ज्यावेळेस पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं त्यावेळेस तिकडे आपल्याला सांगता येऊ शकेल की तापमान कमी झालं, तापमान खाली आलं। अँड ॲट दॅट टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट फ्रीजिंग अँड फॉर्म द आईस। आणि ह्याच तापमानाला पाणी आणखी थंड न होता त्याचं रूपांतर बर्फामध्ये होऊ लागतं। म्हणजे पाणी पहिल्यांदा पाण्याचं टेम्परेचर कमी कमी होतं आणि त्याच्यानं त्याचं रूपांतर बर्फामध्ये होऊ लागतं। अँड आफ्टर दॅट दे शुड बी अ फ्रीजमध्ये मग ते गोठू लागतं। आणि ज्या टेम्परेचरला ज्या तापमानाला या पाण्याचं रूपांतर जर आईसमध्ये झालं, म्हणजे वॉटरचं रूपांतर ज्यावेळेस आईसमध्ये झालं, पाण्याचं रूपांतर तर बर्फात झालं, त्या तापमानाला आपण म्हणायचं इट इज कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट। टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन दिस इज कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट। ज्या तापमानाला असं घडतं, ज्या तापमानाला पाणी गोठू लागतं, ज्या तापमानाला पाणी फ्रीज होतं त्याला म्हणायचं इट इज कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट। मग हा फ्रीजिंग पॉईंट किती असतो, यू टू मेजर विथ द हेल्प ऑफ द थर्मामीटर। आपण थर्मामीटर ते मोजू शकतो आणि ॲक्युरेट मेजरमेंट केलेलं आहे। दॅट द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स कॅन बी अ fall below the 0 degree Celsius. Example, the temperature of the air in the freezer of refrigerator is around -18 degree Celsius. If you know about freezer, जर आपल्याला फ्रीजरविषयी माहिती असेल त्या फ्रीजरमध्ये वॉटरचं कन्वर्ट बर्फामध्ये होतं, आईसमध्ये होतं आणि त्या फ्रीजरचं टेम्परेचर असतं -18 डिग्री सेल्सिअस। मायनस म्हणजे ज्याला म्हणतो आपण ऋण 18 डिग्री सेल्सिअस। अँड this is a very low temperature or it is a smaller than 0 degree Celsius। आणि हे जे -18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे हे 0पेक्षा कमी आहे। आपल्याला अजून एक प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला असं सांगता येऊ शकेल की मग कोणत्या तापमानाला बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, कोणत्या तापमानाला बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं। वेन आईस गेट हिटेड, मग आपल्याला आईसला गरम करावं लागेल, पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होण्यासाठी आईसला थंड करावं लागेल आणि आईसचं रूपांतर पाण्यामध्ये होण्यासाठी आपल्याला आईसला गरम करावं लागेल। इट स्टार्ट मेल्टिंग और चेंजिंग इनटू द लिक्विड स्टेट अगेन। आणि मग त्या बर्फाचं रूपांतर, त्या सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं दिसून येऊ शकेल। आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि आईसचं रूपांतर जे आहे बर्फाचं विलयन बिंदू ज्याला म्हणतो आपण तो आहे 0 डिग्री सेल्सिअस। अँड दिस इज कॉल्ड, आणि ह्यालाच त्यांनी म्हटलेले इट इज कॉल्ड अ मेल्टिंग पॉईंट, ज्याला म्हणतो आपण विलयन बिंदू, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो। म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट हा आणि मेल्टिंग पॉईंट हा दोन्ही किती असतील तर सारखे असतील आणि त्याचा आन्सर आहे 0 डिग्री सेल्सिअस। म्हणजे कोणत्या तापमानाला
पाण्याचं रूपांतर बर्फात होतं तर उत्तर येईल 0 डिग्री सेल्सिअस. कोणत्या तापमानाला बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं तर उत्तर येईल त्याचं 0 डिग्री सेल्सिअस. इट मीन्स दॅट दे आर 2 points. What is the 2 points? First is the freezing point, ज्याला आपण फ्रीजिंग पॉईंट म्हणतो, आणि नंतर आपण सांगता येऊ शकेल ज्याला मराठीतून आपण गोठण बिंदू म्हणतो आणि विलयन बिंदू म्हणतो, ज्याला मेल्टिंग पॉईंट म्हणतो. हे दोन्हीही तर एकाच टेम्परेचरमध्ये असलेले दिसून येऊ शकतील. म्हणजे वेन वी थिंक अबाउट दॅट 2 points, त्या 2 पॉईंटमध्ये आपल्याला हा एक बेसिक फरक सांगता आला पाहिजे. ईच सबस्टन्स हॅज स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट अँड ऑल्सो द कंडेन्सेशन पॉईंट. जसं वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअस आहे तसंच प्रत्येक पदार्थाचं प्रत्येक सबस्टन्सचं जे काही फ्रीजिंग पॉईंट आहे, जे काही मेल्टिंग पॉईंट आहे, हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ई सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट विच इज द सेम ॲज द फ्रीजिंग पॉईंट. आणि जेवढा जो मेल्टिंग पॉईंट असतो तेवढाच त्याचा फ्रीजिंग पॉईंट पण असतो, जेवढाच त्याचा गोठण बिंदू पण असतो तेवढाच त्याचा विलय बिंदू पण असतो. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सहजपणे समजून सांगता यायला पाहिजे. सिंपल लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की व्हॉट इज द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर? इट इज अ 0 डिग्री सेल्सिअस. किती येतात? 0 डिग्री सेल्सिअस. हे यातून आपल्याला सहजपणे सांगता येऊ शकेल. द टेम्परेचर ॲट विच द सबस्टन्स बॉईल विच हीटिंग द सेम ॲज द टेम्परेचर ॲट विच कंडेन्स. म्हणजे जेवढा बॉइलिंग पॉईंट असतो तेवढाच कंडेन्स पॉईंट असतो वेन इट्स कूल. सिमिलरली द टेम्परेचर ॲट विच सबस्टन्स फ्रीज वाईल कूलिंग इन द सेम ॲज द टेम्परेचर ॲज विच इज मेल्ट वेन इट इज अ हीट. ज्यावेळेस पदार्थाला थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम देखील होताना वितळतो. म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होताना 0 डिग्री सेल्सिअस आणि पाण्याचं रूपांतर बर्फ होताना तो पण 0 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे दोघांचं टेम्परेचर तुम्हाला सेम सारखं असलेलं जाणवून येऊ शकेल. परंतु एका ठिकाणी आपल्याला हीट द्यावी लागेल, दुसऱ्या ठिकाणी हीट आपल्याला काढून घ्यावी लागेल. ज्याला आपण म्हणतो की एखाद्या वस्तूला गरम करावं लागेल किंवा त्याला थंड करावं लागेल. ह्या जर 2 गोष्टी केल्या तर तुम्हाला हे दोन्ही पॉईंट सहजपणे इझिली सापडू शकतील. तुम्हाला पुढे एक बॉक्स दिले, त्या बॉक्समध्ये वाईल गेनिंग हीट म्हणजे पदार्थाला उष्णता मिळत असताना मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट तुम्हाला दिलं बघा. सॉलिड, लिक्विड, गॅस. म्हणजे हळूहळू सॉलिडचं रूपांतर गॅसमध्ये होतं. पहिला मेल्ट होतो, तो पहिला त्याचा विलयन बिंदू दिसतो आपल्याला आणि नंतर उत्कलन बिंदू दिसतोय. आणि खालती बघितलं वाईल लुझिंग द हीट म्हणजे पदार्थातील उष्णता कमी असताना आपल्या समजा कंडेन्सेशन अँड फ्रीजिंग, हळूहळू त्याचं रूपांतर गॅसमधून लिक्विडमधून सॉलिडमध्ये झालं दिसून येऊ शकेल. म्हणजे पाण्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला या दोन्ही पॉईंटमध्ये इझिली अंडरस्टँड होईल दॅट वॉटर इज कन्व्हर्टिंग फ्रॉम दॅट गॅसियस फ्रॉम द वॉटर टू दॅट आईस. आणि तिसरा पॉईंट सांगता येईल आपल्याला की ज्यावेळेस बर्फाचं रूपांतर पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये हे तुम्हाला उलट या दोन्ही गोष्टी क्रिया करताना एकतर हीट द्यावी लागेल किंवा हीट काढून घ्यावी लागेल, ज्याला म्हणतो आपण त्याला थंड करावं लागेल. अशी तुम्हाला इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट बघूया आपण आता. व्हॉट इज अ व्हरियस यूज ऑफ द चेंजेस इन द फिजिकल स्टेट. अवस्थांतराचे विविध कोणकोणते उपयोग आहेत त्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी घ्यायचं आहे. पहिला तुम्हाला पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे कॅन्डल आर मेड बाय द मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स म्हणजे मेण ज्याला म्हणतो आपण. या मेणाला वितळून मेणबत्त्या बनवल्या जातात. म्हणजे एकाच पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये केलं जातं. इट इज अ स्टेट चेंज, ज्याला म्हणतो आपण फिजिकल स्टेटचे अवस्थांतर घडलेलं दिसून येऊ शकेल. सेकंड पॉईंट सांगितलं सॉलिड कार्बन डायऑक्साईड, ज्याला ड्राय आईस म्हणतो आपण. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक द आईस्क्रीम अँड टू केप द फ्रोझन. ते आईस्क्रीम बनवण्यासाठी या गोठलेल्या त्याला सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा वापर करावा लागतं व ते थंड ठेवण्यासाठी सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा उपयोग जो आहे तो एखाद्या पदार्थाला थंड ठेवण्यासाठी केला जातो. या ठिकाणी आईस्क्रीमचं उदाहरण दिलेलं आहे. थर्ड पॉईंट तुम्हाला सांगितलं आहे लिक्विड नायट्रोजन इज यूज इन एनिमल हजबंडरी. एनिमल हजबंडरी ज्याला म्हणतो आपण की पशूंचं जे पशुपालन ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी लिक्विड नायट्रोजन म्हणजे द्रव रूपातला नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी आपल्याला केलेला दिसून येऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या सबस्टन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसून येऊ शकतील. नायट्रोजन गॅस आहे पण हा लिक्विड नायट्रोजन हा पाण्यासारख्या
पदार्थाने किंवा पाण्यासारख्याच घटकासारखा तुम्हाला दिसून येऊ शकेल. नेक्स्ट इज अ सँड. सिलिका इज मेल्ड टू मेक अ ग्लास. हा महत्त्वाचं माहिती आहे. जी आपण काच बनवली, काचेची वस्तू असते ही वाळूपासून बनली. वाळू म्हणजे सँड ज्याला म्हणतो. सँड म्हणजे सिलिका. या सिलिकापासून आपल्याला बनवलेली दिसून येऊ शकते. मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर आर मेल्टेड टू मेक द ऑर्नामेंट. वेगवेगळे सोने, चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी वेगवेगळे धातू तुम्हाला वितळलेले दिसून येऊ शकतात. म्हणजे एखाद्या सोन्याचा जर आकार बदलायचा असेल तर तुम्हाला तो मेल्ट करावा लागेल. मेल्ट म्हणजे वितळावा लागेल आणि त्यावेळेस हा तुम्हाला बदल असलेला दिसून येऊ शकतो. अँड लास्ट पॉईंट इज द आयर्न इज मेल्ड टू मेक द टूल्स. आयर्न म्हणजे लोखंडाला वितळून योग्य त्या पद्धतीचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारे आपल्याला बनवता येऊ शकतील. म्हणजे एका पदार्थाचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या पदार्थात झालेला दिसून येऊ शकतो. अशा पद्धतीने आता आपण कोणत्या विषयाची माहिती घेतली तर फ्रीजिंग पॉईंट आणि स्टेट ऑफ चेंज ऑफ सबस्टन्स. कोणकोणते पदार्थ कशा कशा बदलतात, कोणकोणते यूज होतात याचा पण अभ्यास केला. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज सब्लिमेशन. पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सब्लिमेशन, ज्याला संप्लवन म्हणतो. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. त्या प्रयोगामध्ये तुम्हाला आयोडीनचे काही कण दिलेले त्या डिशमध्ये आणि त्या डिशमधून आपण त्याला खालती बर्नरने गरम केलं तर त्या आयोडीनचे पार्टिकल जे आहेत, आयोडीनचे कण हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. सॉलिड म्हणजे ज्याला म्हणतो स्थायू अवस्थेमध्ये असतात. अँड वेन दीज आयोडीन पार्टिकल्स वेन हिटेड, ज्यावेळेस आयोडीन पार्टिकलला हिट देतो तो सॉलिड पदार्थ आहे, स्थायू पदार्थ आहे. तर आपल्याला माहिती आहे की सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं पहिल्यांदा आणि लिक्विडचं रूपांतर नंतर गॅसेसमध्ये होतं. स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये आणि द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होतं. परंतु सब्लिमेशन सबस्टन्स जे असतात दे कांट चेंज इन लिक्विड. त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये न होता डायरेक्टली कन्वर्ट इन टू द गॅसियस. इट मीन्स दॅट सॉलिड सबस्टन्स कन्वर्ट इन टू द गॅसियस. मग तुम्हाला जर आकृतीत बघितलं तर आयोडीनचे जे पार्टिकल आहेत त्या आयोडीनचे पार्टिकल्स, आयोडीनचे कण हळूहळू वितळायला पाहिजे होते पण ते न वितळला तुम्हाला ते वाफ निघालेली दिसून येते बघ. आणि वाफ निघाल्यावरती वरती जो कॉटनचा कापसाचा बोळा लावलेला आहे त्या कापसाच्या बोळ्यावर तुम्हाला ते लहान लहान कण बाजूच्या आकृतीप्रमाणे कसे चिटकलेले दिसतात ते तुम्हाला दिसून येऊ शकतील. ती जर गॅसियस फॉर्म हा तुम्हाला गॅसियस फॉर्ममध्ये झालेला दिसून येऊ शकेल. म्हणजे असे बरेचसे पदार्थ आहेत की आयोडीनसारखे पदार्थ आहेत की त्याचं द चेंज ऑफ द सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू द गॅसियस ऑर द वेपर्स विदाऊट फर्स्ट चेंजिंग इंटू द लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे म्हणजे संप्लवन असं त्याला म्हटलं जातं. जर आपण कापूर घेतलं त्याला कॅम्फर म्हणतो आपण. जर कापूर जर बाहेर ठेवलं तर त्याचं डायरेक्टली रूपांतर गॅसमध्ये होतं म्हणजे कॅम्फर, त्याला कापूर म्हणतो. हे या सब्लिमेशनचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येऊ शकेल. हे घरी प्रयोग करून बघा. तर आज आपण काय शिकलो तर आज आपण टुडे वी लर्न अबाउट द फ्रीजिंग अँड द सब्लिमेशन. फ्रीजिंग म्हणजे गोठणबिंदू आणि सब्लिमेशन ज्याला संप्लवनशील पदार्थ म्हणतो आपण. या दोघांचाही आपण आज अभ्यास केला. या फ्रीजिंगमध्ये पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. तर तुम्हाला यावर आधारित टुडेज होमवर्क दिलेलं आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्रीजिंग अँड द सब्लिमेशन. गोठणबिंदू व संप्लवन म्हणजे काय याबद्दल आपल्याला त्याची व्याख्या लिहायची आहे. दोघांची डेफिनेशन वेगवेगळ्या असतील म्हणजे याची तुम्हाला 2 उत्तरं शोधावे लागतील. गोठणबिंदू आणि संप्लवन ज्याला फ्रीजिंग आणि सब्लिमेशन म्हणतो. ह्यातील तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 दिलेला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला विच आर द व्हरियस यूज ऑफ द चेंजेस इन अ फिजिकल स्टेट. अवस्थांतराचे विविध उपयोग कोणकोणते आहेत त्याचे आपल्याला उपयोग लिहायचे आहेत. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, लिक्विड नायट्रोजन यासारख्या वेगवेगळ्या उदाहरणांचा, आयन आहे, सोने चांदी आहे, हे सर्व तुम्हाला यूज दिलेले आहेत. यूजचं उत्तर यामध्ये आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. असं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, शोधावा लागेल तुम्हाला तो. फाइंड द नेम ऑफ सब्लिमेशन सबस्टन्स. संप्लवनशील पदार्थांची तुम्हाला नावं लिहायची आहेत. जे कापूर वगैरे बोललो त्याबद्दल तुम्हाला एक्झाम्पल शोधायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. नक्कीच मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.